खोपोली हे माणूस कुठून उभा राहू शकतो, परंतु ह्या वार्डामध्ये किंवा पलीकडच्या संदीप पाटलांच्या वार्डामध्ये बाहेरचा उमेदवार का मसुरकरांवर तो आरोप होतो, पलीकडे जेनी यांच्यावर तो आरोप होतो. मी तेच तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे उभा राहण्याचा, त्याच्याप्रमाणे लोक उभं राहतात. परंतु लोकांनी स्थानिकांचा विचार केला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? असं आपल्या प्रश्नाचं मी काही उत्तर ते देऊ शकत नाही. शेवटी प्रत्येक उभा राहू शकतो, मी उद्या उभा राहू शकतो कुठे. तर कुठेतरी असं वाटतं ना बाबा, रोज शेवटी घराच्या बाजूला असतो त्याचा विचार पहिला केला जातो. असं काही नाही आहे, लोक उभा राहू शकतात कुठल्या वार्डामध्ये. उद्या आरक्षण पलीकडे पडलं असतं तर पलीकडे गेलो असतो. खोपोली शहराच्या प्रभाग 14 मध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं आहे की माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर ह्या प्रभागामध्ये वरच्या खोपोलीतून प्रवास करून इथं आलेत मोगलवाडीत. अर्थात त्यांचं फार मोठंसं इथं योगदान आहे असं मी देखील म्हणू शकत नाही, मतदार देखील म्हणणार नाही की त्यांचं इथं योगदान आहे. पण दत्तात्रय मसुरकर हा मोठा तगडा चेहरा आहे आणि तो ह्या मतदारसंघामध्ये आला आहे. आणि ह्याच मतदारसंघामध्ये खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजूभाई गायकवाड हे देखील आहेत. त्याच्यामुळे दोन दिग्गज अशी तगडी लढत या ठिकाणी होणार आहे. राजूभाई यांच्या मिसेस रेश्माताई ह्या निवडणूक लढतात. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे किशोर पाटील हे देखील शिवसेनेच्या पॅनलला आहेत. भाई तुम्ही नाही येतात, वहिनी आहेत, रेश्माताई आहेत, पण लढत तर तगडी होणार आहे. तुमचं देखील अस्तित्व पणाला लागणार आहे. आपण जे बोलतायत ते खरं आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून कुठल्याही व्यक्तीला कुठेही उभे राहण्याचा स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यामुळे आप्पा मसुरकर हे त्यांचं कामही उजवं आहे मी समजतो. त्यांनी या वार्डामध्ये आलेत, त्यांनी ओबीसी कॅटेगरी म्हणून ते निवडणूक लढवत आहेत आणि माझी बायको एक जनरल कॅटेगरी म्हणून लढवतात आणि माझ्याबरोबर माझे सहकारी BJP आणि महायुतीचे किशोरभाई पाटील हे उमेदवार म्हणून आहेत. पण मी नेहमीच लोकांना सांगतो आणि या वार्डातल्या लोकांना माहिती आहे, गेली 9 वर्ष मी या प्रभागामध्ये काम करतोय. या कामामध्ये मी विकासात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांच्या समस्या मी सोडवतोय. आणि मला वाटतं ह्या परिसरातील लोक, मी आज मतदान मागायला जातोय माझ्या पॅनलला, तर लोक बोलतात की राजू गायकवाड तुम्ही येऊ नका, तुम्ही केलेलं काम आहे ते काम सगळ्यांच्या ज्ञात आहे. आणि पत्रकार बांधव आपल्याला एक विनंती राहील की आपण जे काय माहीत केलेले कामं आहेत ते कामं लोकांपर्यंत तुम्ही मांडा. या परिसरातील रोड असतील, या परिसरामधले सामाजिक हॉल असतील, या परिसरामधला दत्त मंदिर असेल, या परिसरामधले हायमॅक्ससारखे लाईट असतील, या परिसरामध्ये पाणी पुरवठा विभाग उपनगराध्यक्ष म्हणून असताना त्या ठिकाणी घरोघरी पाणी कसा पोचेल, या 2 कोटीची पाईपलाईन एक्स्ट्रा टाकून समर्थनगर, उषानगर, आमचा श्रीयान सोसायटीचा परिसर असेल, आमचा भानवतचा एरिया असेल, आमचा सहकार नगरचा एरिया असेल. आपल्याला सांगायला मला आवडेल की आतिकबाई खोत याचा जो सहकार नगरचा परिसर असेल किंवा आपल्या मस्जिदचा परिसर असेल, त्या ठिकाणी आम्ही उभं राहून आमदार फंडातून डांबर रस्ता केलेला आहे. ह्या परिसरामध्ये जवळजवळ 3000 विद्यार्थी कार्मेल स्कूलला शिकत आहेत. त्यांचे आईवडील त्या मुलांना ये आण करतात आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या फार मोठी होती. त्या कार्मेलला आणि सहकार नगरला जोडणारा एक ब्रिज घेतला आणि तो ब्रिजवरून ती ट्रॅफिकची समस्या त्यातून सोडवली. त्याच्या लगत एक गार्डन मी चालू केलेलं आहे, त्याचं कारण सुशोभीकरण चालू आहे. त्याचे आता पेंटिंग सर्व गार्डन एक चांगलं गार्डन त्यात मी करतोय. आपल्या समोरील एक सामाजिक हॉल आहे, त्या सामाजिक हॉलमध्ये सकाळी सगळं महिला या योगा करतात. मी प्रामाणिकपणे बोलतो, खोपोली शहरामधला एकच सामाजिक हॉल आहे का त्या ठिकाणी विदाऊट मानधन न घेता अनेक कार्यक्रम झाले. आदिवासी लोकांचे लग्न सोहळा झाले, साखरपुडे झाले, बारशे झाले, महिला बचत गटांचे कार्यक्रम झाले. महिला बचत गटांनी केलेल्या उत्पादनांची विक्री कशी होईल त्या ठिकाणी स्टॉल लावले आम्ही. आणि माझ्या वाढदिवसाला माझ्या पत्नीकडून बचत गटाच्या माध्यमातून त्या बचत गटाच्या महिलांना योगदान व्हावं आणि त्यासाठी त्यांना फुल फुलाचं माझ्याकडून एक भेट वस्तू, एक भाऊ म्हणून ती देण्यात आलेली आहे. आणि मी समजतो की ज्या ज्या ठिकाणी मी जातो, कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं राजू गायकवाड हा फील्डवर होता. मला कोणी सांगावं, राजू गायकवाडनी ज्या ज्या लोकांच्या दुःखामध्ये मी सहभागी झालो
आणि कोरोनाच्या काळामध्ये मी आवर्जून सांगेन की ज्या ज्या आदिवासी महिला आमच्या आखाड्यामध्ये आहेत त्यांना धान्य देण्याचं काम, घरपोच करण्याचं काम मी केलेलं आहे वैयक्तिक. आणि हे माझं काम उजवं समजतो आणि त्या याच्यावरती मी महायुतीच्या माध्यमातून मी आज मत मागतोय. त्याच्यामुळे तेच म्हणतं, मी मसूरमध्ये नाव घ्यायचं कारण तेच होतं की तुम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे, सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणजे वास्तव आहे ते वास्तव आहे, चांगलंच काम तुम्ही केलेलं आहे. परंतु मग हे सगळं इतका मोठा माणूस जेव्हा इथं येतो, निवडून लढतो, लोकशाहीचा जो अधिकार आहे तो मान्यच आहे, आबादी देतो, पण हे असं वाटत नाही का हे प्रचंड मोठं आव्हान आहे? मला वाटत नाही आहे. कसं असतं, खोपोलीमध्ये मी बघितलं शहरामध्ये काम करणारी लोक असतात, त्यांना पत्रकार बांधव आपल्याला एक विनंती देईल तर ते साईडला होतात की काय, आणि एक इमेज असते समाजामध्ये. मग ती फेक नरेटिव्ह तयार होतो एखाद्या व्यक्तीबद्दल, आणि फेक नरेटिव्ह तयार झाला का मग त्याबद्दल बोलून लांडगा आला रे आला. मग तेच चालतं का? तुम्ही प्रत्यक्ष बघा. एखाद्याचा व्यवसाय वेगळा असेल, एखाद्याच्या व्यवसायाला त्या अडचणी एखादा कुटुंब आला असेल, 2 कुटुंब आले असतील, त्याच्याशी संबंधित असतील, पण ह्या वार्डामध्ये 3737 मतांनी आणि सगळेजण बोलतात. आज BJP माझ्याबरोबर आहे, RPI बरोबर आहे, आमच्याबरोबर आहे, महायुतीतले सर्व घटक पक्ष बरोबर आहेत, आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आणि हे सगळ्यांनी ह्या वार्डाची पाहणी केली. खरोखर पाहणी केल्यानंतर त्यांना वाटलं की BJPला एक सीट आणि शिवसेनेला एक सीट द्यावी, जेणेकरून ह्या वार्डाचा समतोल राहील आणि निश्चित महायुतीकडे हे प्रभाग जातील आणि चांगल्या प्रकारे मताधिक्य आम्ही घेऊन विजय होऊ, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. माझं तेच म्हणणं आहे. आता तुम्ही बरोबर त्या मुद्द्यावर आलात. आपल्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांच्यावर विरोधकांकडून काही गोष्टी, मग तो नरेटिव्ह एक सेट करण्याचा प्रयत्न होतो, काही गोष्टी आक्षेपाच्या, काही गोष्टी ह्या वेळी नेमक्या काढल्या जातात. समोरच्या, म्हणजे मी थेट नाव घेतो की मसूरकरांचं ह्या वाड्यात फार मोठं योगदान मला तरी दिसत नाही. कोणाला दिसत असेल तरी मला सांगावं. मग हे ज्यावेळी तुम्हाला राजकारणात हे सगळ्या गोष्टी होतात, हे का कोण करतोय सगळं? मला वाटतं की आपणच बोललात की मसूरकर साहेबांचं फार मोठं योगदान नाही आहे. तर पत्रकार बांधवांना आपल्याला विनंती राहील, आपण शोधून काढावं ते. माझ्यासारख्या कार्यकर्ता फक्त मी काम करतो आणि कामातूनच माझी पोचपावती असते. मला कुणावरती आरोप दोषारोप करायचे नाही आहेत. राजकारणामध्ये मी फार छोटा व्यक्ती आहे. माझं 2री टर्म मी काम करतो आहे माझ्या पत्नीच्या ह्याच्या रूपाने, 2ऱ्यांदा निवडणूक लढवतो आहे, आणि 3ची वयाचा भान आणि त्यांचा राजकीय अनुभव ठेवून त्यांना त्यांचं ते काम लोकशाहीमध्ये करतायत, माझं मी काम करतो आहे. पण मला तेच म्हणायचं, हा देश तरुणांचा आहे. फक्त भाषणात म्हणायचं का हा देश तरुणांचा आहे, पण ज्येष्ठांनी कुठेतरी थांबलं पाहिजे ना. हा माझा सवाल नाही. अनेक खोपोलीमध्ये ज्येष्ठ लोक आहेत की ज्या थांबलेले आहेत. आता आपण त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहात, हा प्रश्न मी मला वाटतं तुम्ही मसूरकर साहेबांना विचारलं तर बरं होईल. एक मुद्दा असा आहे की जसं म्हणत की जागा भाजपला दिली घेतली, भाजपची या प्रभागात इतकी मोठी ताकद आहे आणि भाजपला जागा सोडली पाहिजे असं काही चित्र निश्चितपणे नाही. तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लढलात मागची, त्यावेळेस 3ही जागा शिवसेनेच्या इथे निवडून आल्या, भाजप तेव्हा स्वतंत्रपणे लढला होता. म्हणजे याचा तुमची ताकद ह्या प्रभागात चांगली आहे. जेव्हा तुम्ही निवडणूक लढलात तेव्हा तुम्ही निवडून होतात, पण 5-7 वर्षात तुम्ही जे काही काम केलं त्या कामाच्या तुम्ही दुसऱ्यांदा सामोरे जात आहे. असं असताना ही जागा शिंदे गटाच्या पाठीला परत यायला पाहिजे होती. जे किशोर पाटील उमेदवार आहेत ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटात त्यांना उमेदवार मिळेल अशी चर्चा होती. त्या वेळेला त्यांना भाजपने त्यांच्यासोबत घेतलं आणि ते भाजपनं लढत आहेत. नरेटिव्ह हा पार्ट आपण बाजूला ठेवू, चुकीच्या पद्धतीने करायची ताक असेल, परंतु तुमच्याकडे कार्यकर्ताच नव्हता का तुमच्या लढायला, की काही ताकदच नाही शिंदे गटाची, म्हणून तुम्हाला भाजपचा तो पण आयात उमेदवार घ्यावा लागला? नाही, राजकारणामध्ये आयात उमेदवार खोपोली शहरामध्ये भरपूर गेले 15-20 मिनिटासाठी. आमची महायुतीचं आम्ही काम करतोय. आदरणीय आमदार साहेब, आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांनी जे आम्हाला आदेश देतील ते पाळणारा आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला सीट किती आल्या, किती कमी झाल्या, याच्यापेक्षा महायुतीचं संघटन कसं राहील ते आम्ही पाहतो. आणि आपण आताच म्हटलं BJPचं संघटन ह्या ठिकाणी कमी असेल. आपल्या माहितीसाठी सांगतो, या भारतामध्ये 2 खासदाराचे 315 खासदार झाले. 34-40 आमदार असलेला BJP 121 सीट 105 सीटवर आलेला आहे. कालच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या लार्जेस्ट पार्टी म्हणून BJP आहे, आणि त्यामुळे मला वाटत नाही कोण कमी असतं. प्रत्येक पक्ष हा कर्तृत्वाने
आणि कामाने मोठा होतो. भाजपची या ठिकाणी काही लोक आहेत ज्यांनी नाराजी देखील प्रकट केली होती. त्यांचा देखील म्हणणं होतं की आम्हाला इथं उमेदवारी द्या, आणि त्यांना देता नंतर शिवसेनेतील माणसाला तो पट्टा घालण्यात आला. किशोर ते जुने कार्यकर्ते होते की भाजपकडे? मग त्याची नाराजी पण काल आमदार प्रशांत दादांनी दूर पण केलेली. पण तो आता खऱ्या अर्थात तुमच्यासोबत सगळं दिसतं भाजपवर. हो, निश्चित. प्रशांत दादांनी कालच मीटिंग झाली आणि त्यांनी एक आश्वासित केलं सगळ्यांना की सगळे कार्यकर्ते जोमाने एकमताने काम करतील आणि आजपासून ते प्रचाराला लागतील. त्यामुळे दुमत असण्याचं काही कारण नाही. सगळ्यांना तिकीट मिळणार नाही हे मान्य आहे. शेवटी आकड्यांचे गणित असतात आणि एकालाच मिळते. दिनेश जाधव इतका चांगला चेहरा, आमदारांचा एकेकाचा मानसपुत्र, आज आपल्याला तो सोडून जातो. त्याचा त्रास किती होईल आपल्याला? हे पहा, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. प्रत्येकजण एकाची विचारधारणा वेगवेगळी असते. माझी विचारधारणा वेगवेगळी आहे. अनेक जण सोडून गेले, अनेक जण आहेत. तो विचार प्रत्येकाने त्या त्या वेळेचा होतो. आपण जो प्रश्न केला तर प्रत्येकाचं एक तिकीट एकच जातं. जो काम करतो त्याला तिकीट जातं. मी बोलत नाही तो काम करत नाही म्हणून, पण शेवटी एक तिकिटाची एक हे असते, मर्यादा असते, कुठे असतं कुठे द्यायचं हे पक्षाशी ठरवते. आणि आमदारांनी मला ते तिकीट दिलं आहे आणि त्याचं मी एक काम करतोय. तुमचे मित्र सुनील पाटील, मित्र म्हणजे तुमचे राजेश पाटील, राजेश पाटलांचे ते मेवणे आणि सुनील पाटलांनी तसं तुम्हाला जी काही पहिली उमेदवारी तुम्ही घेतली होती तेव्हा सुनील पाटलांचा चांगला मोठा वाटा होता असं आपण म्हटलं तर ते अतिशयोक्ती होणार नाही. सुनील पाटील आज राष्ट्रवादीने लढत आहेत, तुम्ही शिवसेनेत आहात. काय वाटतं की बाबा मित्र आहे, मित्रप्रेम तिकडे जाईल किंवा काय काय नक्की कशी भूमिका असेल? राजकारणामध्ये हे बघा, मित्रत्व हे काही नसतं. राजकीय पार्टच हा वेगळा असतो. ज्या वेळेला ती भूमिका असते ती नटवायची असते. आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात बघितलं, 72 तासाचं पण सरकार बनलं, नंतर परत एक सरकार बनलं 2.5 वर्षाचं, परत एक 2.5 वर्षाचं सरकार बनलं. त्या वेळची भूमिका ही प्रत्येकाने घ्यायची असते. आई अगदी मोक्यावर तुमचा प्रचार प्रमुख तुम्हाला सोडून जातो. वेगवेगळ्या वार्डात लोकांना तिकिट्या मिळत नाही, ती लोक आज राष्ट्रवादी जातात. शिवसेना संघटन कमी झालं, याचा फटका कुलदीप शेट्टीला बसेल काय? हिचं उत्तर आमचे शहर प्रमुख देतील, पक्ष शेट्टी देतील, आमदार देतील. मी 14 नंबरमध्ये तुम्ही बोला, वार्ड क्रमांक 14मध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून बोला, लोकांच्या अडचणींबद्दल बोला. कुठलं काम राजवाडी केलं नाही असा तुम्ही कुठला तरी मेसेज घेऊन या नागरिकांकडून की हे राजवाडी आमचं काम केलं नाही, त्याला उत्तर मी देईन. सुनील पाटील तुमच्यापासून दूर गेले, मित्र आहेत तुमचे, म्हणजे अगदी तुमच्या वाढदिवसाला शिवसेनेचे ग्रुप राज्याच्या बाहेर असताना सुनील पाटील मात्र तुमच्या वाढदिवसाला थांबले होते. इथं सर्व चित्र आहे. आत्ताच तुमचा वाढदिवस झाला. सुनील पाटील ज्यावेळेस पक्ष सोडून गेले त्यानंतरच्या काळात त्यांनी तुम्हाला आग्रह केला नाही का माझ्यावर? काल तो प्रश्न हरीश काळे पण विचारला होता. राजकारणामध्ये एक प्रत्येकाचे एक व्यक्तिगत संबंध असतात. खोपोली शहर हे असं आहे या रायगड जिल्ह्यामध्ये, प्रत्येकाने आपली नाती जोपासलेली आहेत. आपण पत्रकार आहात, कुठल्या पक्षाचे आहात हा भेदभाव न करता आपल्या राजकीय पादुका नेहमीच आम्ही बाहेर ठेवतो खोपोलीकर आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये असतो. त्याच पद्धतीने मी सुनील भाऊंच्या वाढदिवसाला उद्याही जाणार आहे. सुनील भाऊ तुमच्या वाढदिवसाला होते, मी उलट तुम्ही करताय. सुनील पाटील शिवसेनेचा अख्खा गट कुलदीपक शेंडेंसह तुमच्या वाढदिवसाला उपस्थित नव्हता. केरळच्या दौऱ्यावरती तो तुमचे सगळे नेते, अगदी तुमच्या जवळचे तात्या रेड्डी असतील किंवा उमेदवार असलेले तुमचे कुलदीपक शेंडे असतील, परंतु तुमच्या वाढदिवसाच्या व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत सुनील पाटील होते. म्हणून माझं म्हणणं असं आहे नाही, त्यांचा जो काही एक नियोजित दौरा होता, जेव्हा आपण एखाद्या महाराष्ट्राच्या बाहेर जातो तेव्हा आपण एखादी प्लॅनिंग महिनाभर करतो. कदाचित त्यांना माहिती नाही आहे होतं की 11 माझा 15 सप्टेंबरला वाढदिवस आहे म्हणून, आणि एवढा मोठा कार्यक्रम होईल म्हणून वाटत नव्हतं. माझ्या तो कार्यक्रम ॲक्च्युली अचानक माझ्या पत्नीने घेतला की बचत गटांना काहीतरी सन्मान व्हावं. ॲक्च्युली आपल्याला सांगतो की ह्या प्रभागामध्ये माझी पत्नी ही एक बचत गट चालवते. अनेक बचत गटाच्या माध्यमातून तिचे संपर्कामध्ये आहे. आणि आपल्याला सांगतो की ह्या परिसरामध्ये मी एक पॅकेजिंग कंपनी म्हणून माझी आहे कुंबिवलीमध्ये. कापूर पॅकेजिंगच्या माध्यमातून मी तशी माझी पत्नी घरोघरी बचत गटाच्या महिलांना एक रोजगार देते. आणि ते रोजगार देण्यासाठी जो काही ते महिला येतात ते तशी तो रोजगार करतात, तिथून घरून डिस्ट्रीब्यूट करतात. त्यामधून त्यांना रोजगार मिळतो, त्यांच्या
घरामध्ये एक चांगलं आधार मिळतो. त्या अनुषंगाने आपण कुठेतरी आपल्या वाढदिवसाला ह्या महिलांना सन्मानित करावं असा घाट माझ्या पत्नीने घातला आणि तो अचानक कार्यक्रम घेतला. अचानक तो कार्यक्रम झाला. त्यामध्ये कोण कुठे टूरला गेला, कुठे बाहेरगावी गेला ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. आणि खोपोली ते कटूरचा नाहीच आहे. तुम्ही 4 तारखेला बघा, तुम्ही 3 तारखेला संध्याकाळी बघा, 4 तारखेला तुम्ही प्रत्येक इंटरव्ह्यू घ्या, ते हेच इंटरव्ह्यूमध्ये येईल की आमचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडे सगळ्यांशी जोडलेले आहेत. मग ते कुलदीप शेंडे असतील, संपूर्ण खोपोली शहर असेल. या पुन्हा एका प्रभागावर येतो. तुम्ही अनेक विकास कामे केली, अजूनही काही अशा गोष्टी ह्या प्रभागात तुम्हाला करायच्या आहेत, म्हणजे वहिनीच्या उद्या काळात तुम्हाला यश मिळालं तर ह्या गोष्टी या प्रभागात व्हायला पाहिजे. लोकांच्या काही अपेक्षा असतील ना. लोकांनी मला सांगितलं की या ठिकाणी जे काही दिंडी येतात, दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी खोपोली शहरामध्ये घाटमाथ्याच्या खाली जास्त माझ्या परिसरामध्ये येतात. 50-60 दिंड्या या प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हॉलमध्ये, प्रत्येकाच्या सामाजिक हॉलमध्ये वस्तीला असतात. मी आमदारांना सांगितलं आहे प्रामाणिकपणे की वारकरी संप्रदाय ह्या ठिकाणी फार मोठा आहे की मला एक 3 मजली वारकरी भवन द्यावं. आणि मला आपल्याला आवर्जून सांगतो की आमच्या ज्या काही महिला योगा करतात काही ठिकाणी, त्यांना एक हॉल मला द्यायचं आहे. आणि त्या मोदी मॅडम असतील, आमच्या पाटील मॅडम असतील, जयमाला पाटील मॅडम असतील, त्यांचा योगाही चालतो ह्या मंदिरामध्ये समोर. आणि त्या समोर त्यांना जागा अपुरी पडते. मी आमदार साहेबांना सकाळीच फोन केला की त्यातला एक फ्लोअर आपण ह्या महिलांसाठी योगासनासाठी आपण देऊया. ह्या हास्य क्लबच्या माध्यमातून कसा असतो तो योगा, तोच टाईपचा जयमाला पाटील आणि मोदी मॅडम यांना तो देऊया. आणि आमदारांनी तेच मला सांगितलं की त्यांना आपण तो हॉल देऊन टाका. आम्ही आश्वासन देणारी माणसं नाही, मी तर नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो की मी एखाद्याला खोटं बोलायचं डोळ्यामधून तर मला ते जमत नाही आहे. राजकारणामध्ये आता येतील आणि सांगतील का मी तुम्हाला हे देतो ते देतो, मी दिलेलं आहे आणि ते मी करणार आहे आवर्जून. या प्रभागामध्ये पहिला प्रभाग खूप मोठा होता. आता ह्या प्रभागामध्ये माझं एक विजन आहे. मुलांना क्रीडांगणसाठी एक क्रीडांगण 92 गुंठ्याचा आमचा आरक्षण क्रमांक 86 DP रस्ता भानवस, त्याने भव्य क्रीडांगण घेतो आहे. त्या ग्राउंडवरती आम्ही चांगला एक टेनिस कोर्ट व्हावं आणि इंडोअर गेम व्हावेत, तो एक विजन घेतो आहे. गटर, लाईट, रोड होतील, पण एक मुलांसाठी एक विजन आपला असणार आहे. आपल्याला सांगतोय TSला माझा 20 कोटीचं ह्या प्रभागामधले रोड कॉन्क्रीट गेलेले आहेत, TSला गेलेले आहेत, टेक्निकल सँक्शनला गेले आहेत. प्रामाणिक बोलतोय. खोपोली शहरामध्ये 160 कोटीचे रोड आलेत. त्यातले सर्वात जास्त निधी हा प्रभाग क्रमांक 14ला मिळालेला आहे. 20 कोटीचे रोड झालेले आहेत, होणार आहेत. आणि आम्ही प्रामाणिकपणे सांगतोय आणि ते आम्ही काम करणार आहोत. दीपक शेंडे असतील नगराध्यक्षाचे उमेदवार, आणि तुम्ही किशोर पाटील आणि वहिनी रेश्माताई, लोक तुमच्यासोबत राहतील. तुम्ही फार सगळ्याच गोष्टी तुम्ही ओपन करून सांगितले जातात. मतदार निश्चित राहतील आमच्याबरोबर. मतदाराचा कौल हा आमच्या बाजूने 100% असणार आहे. आमचं काम उजवं आहे. लोक कामावरती मत देतात. लोकांमध्ये आम्ही आहोत. निश्चित मला असं वाटतं विजय आमचा आहे. राजूभाई, तुमच्याबरोबर मागच्या निवडणुकीत असलेले नितीन पवार असतील, राजन सुर्वे असतील, ते वेगळ्या पक्षात आहेत. त्याचा काही त्रास किंवा काय फटका बसेल? कारण एक माणूस सुद्धा महत्त्वाचा असतो. नाही होणार, कारण प्रत्येकाचा वाढची रचना वेगळी झालेली आहे आणि प्रत्येकाचे वैयक्तिक संबंध असतात. आणि आपण काय कुठे बोलावं, काय कुठे याचा भान माझ्या कार्यकर्त्याला आहे. आणि प्रत्येकाचाही एक वेगळा असतो, त्याप्रमाणे ते काम करतात. माझं काम मी करणार आहे. खोपोली हे माणूस कुठून उभा राहू शकतो, परंतु ह्या वार्डामध्ये किंवा पलीकडच्या संदीप पाटील वार्डामध्ये बाहेरचा उमेदवार का मसुकरावर तो आरोप होतो, पलीकडे जेनी यांच्यावर तो आरोप होतो. मी तेच तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे उभा राहण्याचा, त्याच्याप्रमाणे लोक उभं राहतात. जनता जनार्दन आहे, ते ठरवतील. अधिकार असा वाटतो आहे, तो का विषय नाही नाकारणार का लोकशाहीतला, परंतु लोकांनी स्थानिकांचा विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? असं आपल्या प्रश्नाचं मी काही उत्तर ते देऊ शकत नाही. शेवटी प्रत्येक उभा राहू शकतो, मी उद्या उभा राहू शकतो कुठे. तर कुठेतरी असं वाटतं ना बाबा, रोज शेवटी घराच्या बाजूला असतो त्याचा विचार पहिला केला जातो. असं काही नाही आहे. लोक उभा राहू शकतात कुठल्या वार्डामध्ये. उद्या आरक्षण पलीकडे पडलं असतं तर पलीकडे गेलो असतो. नाही, पण मसुरकर साहेब ह्या मतदारसंघात आल्याने ही निवडणूक मगाशी आवड पडल्यामध्ये हाय व्होल्टेज झाली. मसुरकर साहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष त्यांचा दीर्घ अनुभव आहे. नगराध्यक्ष होते अनेक वर्ष,
प्रदेश महासंघाचे अध्यक्ष होते राज्याचे. राज्यातले वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. शरद पवारांशी सुद्धा त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. या सगळ्या गोष्टी बघता काय निवडणूक चुरशीची होईल, एकतर्फी होईल, काय नक्की चित्र? कारण तुम्ही या मतदारसंघात काम केलंय. मसुकर साहेब गेली 1980 सालापासून या राजकीय प्रवासांचा सुरू झाला. नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, ते आता नगरसेवक म्हणून पुन्हा या वार्डामध्ये इथे आलेत. मला वाटत नाही की एवढी मोठी चुरशीची लढत का होईल म्हणून. आम्ही लोकांकडून ते सांगतो, आम्ही कामाच्या स्वरूपाने आम्ही मतं मागणार आहोत. मसुकर साहेब मला वाटते चिंचोलीलाही 2006 गेले होते ओबीसी म्हणून. त्याही ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा विजय झाला. नंतरची निवडणूक ते रेटवेकर बरोबर लढले, त्या ठिकाणी त्यांचा विजय स्थानिक लेवलला झाला. आता तिसरी निवडणूक ते हे नगरसेवकची लढवत आहेत 2025 मध्ये. मसुरकरांचा पराभव करायला शिवसेनेला आवडेल ना? शिवसेनेला आवडण्यापेक्षा ह्या तो कौल ही जनता देणार आहे. शेवटी जनतेच्या हातामध्ये. जनता देईल ना. तुमचा पक्ष वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा आहे. रोखोक का बोलत नाही, तसं नाहीये. आता रोखटक बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तर ही मी एकटा देऊ शकत नाही ना. जनता काय बोलते हे आता उद्या परवा मला कळेल. शिवसेना अजून 9 दिवस आहेत. अगदी ताकदीचे उमेदवार तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तुम्ही, मी तेच मग म्हटलं की तुम्हाला दोघांना खात्री आहे विजयाची. 100% आम्हाला खात्री आहे विजयाची. तर हे होते राजू गायकवाड. त्यांनी सांगितलंय की जनता ठरवेल, परंतु राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करायला देखील त्यांना शिवसेना थोडं ताकदीने काम करेल. त्यांनी बऱ्याच गोष्टी मांडल्या, इथल्या विकासात्मक सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. काय काय त्यांनी केलेलं आहे आणि ते बघू शकता. खरं आहे ते. या माणसांनी नगरपालिकेमध्ये कार्यकाळ त्यांचा असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी इथल्या केलेल्या, लोकांना ज्ञात आहे. आगामी काळात त्यांनी किती कोटीचे TS साठी रस्ते वगैरे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी काय काय करणार आहे वारकरी भवनपासून, हे विजन देखील ह्या माणसाने सांगितलेलं आहे. काम करणारा माणूस आहे, किती शांत बोलतोय बघा. तर लोकांनी ठरवा. मी ह्या माणसाची बिलकुल लाल करत नाही आहे, पण ते कशा प्रकारे तुम्हाला तुमचा उमेदवार हवा आहे ते तुम्ही ठरवा आणि कोणाला मत द्यायचे ते देखील ठरवा. तुम्हाला शुभेच्छा आहेत भाई. थँक्यू.